part 2, lesson number 1, heredity and evolution. See, heredity म्हणजेच काय? अनुवंशिकता आणि evolution म्हणजेच काय? उत्क्रांती. ह्या पूर्ण लेसन मध्ये आपण अनुवंशिकता आणि उत्क्रांती कशी होत गेली त्याबद्दल शिकणार आहोत. हेरिडिटी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ हेरिडिटी? किंवा तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन अशी दिलेली आहे, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर, एनी बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. म्हणजे जे काही बॉडीमधले कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतात, कुणामार्फत? जीन्स मार्फत होत असतात. मग हे जीन्स म्हणजेच काय? व पुन्हा एकदा डेफिनेशन बघूया आपण. ट्रान्सफर ऑफ एनी बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर और नेक्स्ट जनरेशन व्हाया मीन्स थ्रू जीन्स. जीन्स मार्फत जे कॅरेक्टरिस्टिक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केले जातात त्याला आपण हेरिडिटी असं म्हणतो. ठीक आहे. मग असा क्वेश्चन तुम्हाला पडतो की व्हॉट इज जीन? जीन म्हणजेच काय? तर जीन म्हणजेच काय? इट इज अ फ्रॅगमेंट ऑफ डीएनए. डीएनए वरचा छोटासा तुकडा. इथे मी स्ट्रक्चर काढले बघा डीएनएची. म्हणजे डीएनए वरील एक छोटासा तुकडा असतो, फ्रॅगमेंट ऑफ डीएनए कॉल्ड एज ए जीन. ठीक आहे. हे जीन्स आहेत, हे जीन्स काय करत असतात? कॅरेक्टरिस्टिक्स कॅरी करण्याचं काम करत असतात. मग नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या मनामध्ये आला असेल, व्हॉट इज डीएनए? 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकलाय व्हॉट इज डीएनए. हा, लॉंग फॉर्म काय याचा? डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ डीएनए? डीऑक्झीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. मग तुमच्या पुस्तकामध्ये 3 क्वेश्चन्स विचारले. पहिला क्वेश्चन विचारलाय बघा, विच कंपोनेंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटी कॅरेक्टर्स. हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक कॅरी करणारा असा कुठला मटेरियल आहे? ऑफकोर्स आन्सर तुमचं काय असणार आहे? जीन असणार आहे. मग त्याचा आन्सर असेल जीन. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट्स टू प्रोजेनी. म्हणजे पेरेंट्स कडून प्रोजेनीकडं जी काही ट्रान्सफर करण्याची जी प्रोसेस आहे, मग त्याच्यामध्ये काही फिजिकल कॅरेक्टर असतील, काही मेंटल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या प्रोसेसला आपण काय म्हणू? आन्सर असणार आहे त्याचा हेरिडिटी. सेकंड आन्सर इज हेरिडिटी. ओके. थर्ड क्वेश्चन, विच आर द कंपोनेंट्स द डीएनए मॉलिक्यूल. विच आर द कंपोनेंट्स द डीएनए मॉलिक्यूल. एक डीएनए मॉलिक्यूल जर आपण घेतला तर त्याचे कंपोनेंट्स काय? हे डीएनए स्ट्रक्चर मी इथे काढले. कसं आहे ते? डबल स्टँडर्ड, सिंगल स्टँडर्ड नाहीये. कसं आहे हा? डबल स्टँडर्ड आणि स्ट्रक्चर लिनियर नाहीये त्याचं. कसं आहे? हेलिकल स्ट्रक्चर आहे. मग हे कशाने तयार झालेलं आहे? त्याचे 3 कंपोनेंट्स आहेत. फर्स्ट म्हणजे डीऑक्झीरायबोज शुगर. जी शुगर आहे त्या शुगरचं नाव आहे डीऑक्झीरायबोज शुगर. जी पेंटोज शुगर आहे. पेंटोज शुगरचा अर्थ काय? त्याच्यामध्ये किती कार्बन्स असतात? 5 कार्बन्स असतात. Second component is nitrogenous bases. Which are the nitrogenous bases present in DNA? Adenine, capital A, guanine, capital G, thymine, capital T, cytosine, capital C. See again, adenine, guanine, thymine and cytosine. These nitrogenous bases are present in DNA. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही ते शिकलेलं. आणि तिसरा कंपोनंट याचा आहे तो म्हणजे फॉस्फेट ग्रुप. हे 3 कंपोनेंट्स एकत्र येतात आणि आपला काय तयार होतो? डीएनए मॉलिक्यूल तयार होतो. मग ह्याची हिस्ट्री तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये 2 पॅराग्राफ मध्ये दिलेली आहे. म्हणजे हा डीएनए कॅरिंग करणारा किंवा ह्याला जेनेटिक मटेरियल असं का म्हणलं गेलंय, त्याची प्रोसेस आहे ते आपण बघूया. हिस्ट्री दिलेली आहे. हिस्ट्रीमध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, अराउंड 1886. A long time for to understand the conclusion of research about heredity, John Gregor Mendel, the name of the scientist John Gregor Mendel, called as a pioneer of the modern genetics. Pioneer's meaning काय आहे? फाउंडर. मॉडर्न जेनेटिक्सचा फाउंडर. बऱ्याच वेळा हा एमसीक्यू टाइप तुम्हाला क्वेश्चन येतो की who was the pioneer of modern genetics? तर आन्सर त्याचं येणार आहे जॉन ग्रेगर मेंडल. ठीक आहे. 1901 मध्ये एक अनादर सायंटिस्ट होते, ह्युगो द थेरीज. ह्या सायंटिस्टने एक थेरी सांगितली. ही थेरी होती म्युटेशन थेरी. सुरुवातीला ज्यावेळेस मेंडलनी सांगितलं की हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते ट्रान्सफर होतात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, त्याला जनरली सुरुवातीला त्याला नाव दिलं होतं म्हणजे फॅक्टर. त्यावेळेस त्याला जीन असं नाव नव्हतं दिलं.
काय नाव दिलं होतं? फॅक्टर. त्यांना सांगितलं होतं की फॅक्टर म्हणजेच काय, तर DNA वरचा एक फ्रॅगमेंट आहे. त्याच्यानंतर म्युटेशन थेअरी ह्युगो दे व्हेजी सांगितली. व्हॉट इज द म्युटेशन? तर सडन चेंज. जे आपले नायट्रोजिनस बेसेस आहेत ते सिक्वेन्सने असतात. ते सिक्वेन्स जर चेंज झाला तर त्याला आपण म्युटेशन म्हणतो. तुम्हाला नेक्स्ट ह्याच चॅप्टरमध्ये म्युटेशन बद्दल त्यावेळेस कळेल. ती थेअरी सांगितलेली आहे ह्युगो दे व्हेजीने. 1902 मध्ये काय, तर दोन सायंटिस्ट वाल्टर अँड सुटॉन यांना सुरुवातीला म्हणजे याच्या अगोदर क्रोमोझोमचा शोध लागला गेला नव्हता. तो क्रोमोझोमचा शोध कुणी लावला? वॉल्टर अँड सुटोनी. ऑब्झर्व्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. त्याच्या अगोदर ते कोणालाही माहीत नव्हते. पुस्तकात दिलं बघा, अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन. म्हणजे सुरुवातीला क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात हे कुणी सांगितलं? वॉल्टर अँड सुटर. कधी? 1902 मध्ये. त्याच्यानंतर बऱ्याचशा कालावधी गेल्यानंतर 1944 ट्रायोस मीन्स 3 सायंटिस्ट. कोणकोणते 3 सायंटिस्ट आहेत बघा? ऑस्वल्ड अवेरी, मॅक्लिनियन कार्ती अँड कोलिन मॅक्ल्युअर्ड. 3 सायंटिस्टची नावे आहेत बघा. ह्या 3 सायंटिस्टनी प्रूव्ह केलं. काय प्रूव्ह केलं? तर व्हायरसेस सोडून, एक्सेप्ट व्हायरसेस सोडून जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे? DNA. व्हायरसेस सोडून सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जेनेटिक मटेरियल काय आहे? DNA. मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग RNA नाहीये का? व्हायरसेस मध्ये जेनेटिक मटेरियल काय असेल? तर व्हायरसेस मध्ये जनरली जेनेटिक मटेरियल हे काय असतं? RNA असतं. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे ॲनिमल ऑल ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा RNA असतात, पण ते आपल्या बॉडीमध्ये कसे असतात? नॉन जेनेटिक असतात. म्हणजे हे हेरिडिटी कॅरी करण्याचं काम करत नाही. याचं फंक्शन आपण बघणार आहे प्रोटीन सिंथेसिस ह्याच लेसन मध्ये. RNAचं फंक्शन काय आपण बघणार आहे. तुमच्या पुस्तकामध्ये सेकंड पुन्हा पॅराग्राफ मध्ये दिले बघा. इन 1961 दोन सायंटिस्टची नावं दिलेत. इन 1961 फ्रेंच जेनेटिक्स Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA in a bacterial cell. हे दोन सायंटिस्ट आहेत. या दोन सायंटिस्टनी काय तयार केलं? तर एक मॉडेल तयार केलं. कशाचं मॉडेल तयार केलं? तर प्रोटीन सिंथेसिस. DNAच्या हेल्पनी, कारण जी काही इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसाइजची ती कुठं असते? DNA मध्ये असते. मग ह्या DNAचा यूज करून प्रोटीन सिंथेसाइज कसं केलं जातं ह्याचं मॉडेल ह्या दोन सायंटिस्टनी तयार केलं गेलं. आणि त्यासाठी सुरुवातीला ज्या सेल्स वापरल्या होत्या त्या बॅक्टेरिया सेल्स होत्या किंवा बॅक्टेरियल सेल्स होत्या. साहजिकच याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की DNA मध्ये काही जेनेटिक कोड्स असतात, हिडन जेनेटिक कोड्स असतात. त्यामुळं एक नवीन DNA टेक्नॉलॉजी तर इमर्ज झाली. आणि तुम्ही बराच वेळा शब्द ऐकला असेल बायोटेक्नॉलॉजी. इथून ह्या बायोटेक्नॉलॉजीला सुरुवात झाली. खालच्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला युजर्स विचारले, व्हॉट इज द यूज ऑफ सायन्स ऑफ हेरिडिटी. तर फर्स्ट आन्सर तुमचं ते येणार आहे बघा. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorder. बरेचसे काही आजार आहेत तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये शिकलाय की जे अनुवंशिक आहेत. बरेचसे असे आजार आहेत की ते अनुवंशिक आहेत. मग ते डायग्नोज करण्यासाठी, ट्रीटमेंट करण्यासाठी किंवा प्रिव्हेन्शन करण्यासाठी ह्या हेरिडिटी सायन्सचा वापर केला जातो. सेकंड, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स. टेक्नॉलॉजीचा वापर करून ॲनिमल्स आणि प्लांट्स यांच्या हायब्रिड व्हरायटी तयार करण्यासाठी सुद्धा ह्या सायन्सचा वापर केला जातो. अँड थर्ड यूज इज इन द इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये मायक्रोज वापरले जातात. ते मायक्रोज फर्मेंटेशन किंवा अदर प्रोसेसेसमध्ये हे मायक्रोज वापरले जातात. हे मायक्रोब्स सुद्धा ह्या सायन्सचा वापर करून केले असतात. 3 युजेस आहेत बघा. फॉर युजफुल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर. सेकंड वन, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट. थर्ड, इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज्ड.